फ्लाईट वाच 1000 रुपयाचं खाणार आहेत मासे काढायला आवडतात त्यांच्यासाठीच आहे, बाकीच्यांनी इथे नाही आलं तरी चालेल. तर आता आम्ही आलेलो आहोत आमच्या हॉटेलजवळच एक रिव्हर आहे तिथे. सो ह्या बाजूला खाली थोडं चालत जायचंय, अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरच आहे. त्यामुळे आम्ही 2 दिवस झाले आलो नव्हतो, पण आता म्हणतो जाऊन बघूयात ॲक्च्युली काय आहे ते इकडे. आणि चलो चिखलातून माकून आले का? खाली इकडे ह्या बाजूला नदी आहे, दिसतीये का? मला डोळ्याने दिसते, कॅमेऱ्यात दिसत नाही. तर आपण येऊन पोहोचलेलो आहोत ह्या नदीमध्ये आता आंघोळ करण्यासाठी. जा 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 जा, अगं लवकर जा. पोचली का? कपडे धुवायला बसलेत बायका. तर आम्ही आता इथून सोडतोय ही रूम, पण इथूनच जवळ एक मंदिर आहे ते आधी कव्हर करायचा विचार करतोय. त्यामुळे बॅग्स आम्ही इथे ठेवले कारण चेकआउट टाइम झालेला आहे आमचा. सो आपण निघणार आहोत इकडनं. तीर्थ ॲम्पूल नावाचं टेम्पल आहे तिथे बरेचसे फेमस फोटो असतात, तिकडे जाऊन आपण आंघोळ वगैरे करू शकतो. ते टेम्पल आहे, होली बाथ असं त्याला म्हणतात. संपलं का नाही? मोठे मोठे घोड जरी घेतले आणि 4-5 येऊन झाले तरी संपणार. लिटर बरं थोडं म्हणजे आपल्यापेक्षा हे साधारण 30,000 म्हणजे आपल्या इकडचे 150 रुपये पर्यंत हे नारळ आपले 5 बसतील. 5 नाही रे, एवढे पण नाही, 3-4 तिकीट 5 खूप झाले आद्या. लिटरली 5 मिनिटं झाले नारळ टाकून. आज मी इतक्या वेळा आंघोळ केली आहे आणि तरी आम्ही आज होली बाथ करते MP तिथे चाललोय. तिथे पण पुन्हा एकदा आंघोळ करायची, त्यामुळे आज सकाळी उठल्यावर एकदा केलेली. पाप धुतले जातील आज सगळे पाप. तर इथे ह्या ठिकाणी तिकीटसाठी आहे आणि ह्या बाजूला एंट्री आहे. सो इथे बऱ्यापैकी सगळ्या मंदिरांमध्ये किंवा कुठेही जाण्याकरता आधी एंट्री फी सेपरेट आहे, आतल्या गोष्टींसाठी परत पुन्हा एकदा वेगळे चार्जेस असतात. जसं की इथे ड्रेस कंपल्सरी आहे त्यांचं, जर आपल्याला होली बाथ करायची असेल तर. इथे दिलेलं आहे मंदिराच्या आत जाण्यासाठी आपल्याला इकडनं कपडे घ्यावा लागतील आणि ते घालूनच आपल्याला आत एंट्री आहे. बहुतेक त्याचे चार्जेस असू शकतात की नाही काय माहीत नाही. लुंगी आहे, त्याचे चार्जेस नाही घेतले त्यांनी, पण लुंगी घालणं हे कंपल्सरी आहे. सो या प्रकारची ही लुंगी आहे आणि हे घातल्यानंतर आपल्याला मंदिरात एंट्री, ह्याची काहीच फी वगैरे नाही आहे. त्यामुळे आपण हे घालून डायरेक्टली इकडे ह्या बाजूला आत जाऊ शकतो. अरे भारी रे, पुण्या पाऊस पडलाय का माशांचा इथं? किती सुंदर दिसतंय ना. मी मासे, माशांसाठी फिश फूड 5000 रुपयाचं खाणार आहेत मासे. थँक्यू. तर
मंदिराच्या आत गेल्यानंतर तुम्ही बाकी ठिकाणी सगळं बघूच शकता, पण जर तुम्हाला होली बात करायची असेल तर त्यासाठी बरीच मोठी लाईन आहे आणि त्यासाठी सेपरेट तिकीटसुद्धा आहे, ते तुम्हाला आधी काढावं लागेल. हे बघ इथं होली बात आहे. ही एवढी मोठी लाईन आहे, तर तुम्हाला होली बात करायचं असेल ह्या ठिकाणी तर त्यामुळे शक्यतो आम्ही नाही करणार, कारण खूपच गर्दी वाटते. सो आपण बाकी मंदिर बघूयात आणि त्यानंतर निघूयात इथनं, असं मला तरी वाटते. इथे कुठल्याही मंदिरात गेलं ना आपण आजूबाजूचा परिसर बघू शकतो, पण मंदिरात कुठल्याच एंट्री नाही. ते व्हिडिओत दिसतंय का नाही मला माहीत नाही, पण इथून खाली पाणी येते आणि या पद्धतीचा सुंदर असं इथे त्यांचं लेक आहे. आम्ही जेव्हा गेलेलो तेव्हा बालीमध्ये सेरेमनी किंवा त्यांचा फेस्टिवल चालू होतं, त्यामुळे बऱ्याचशा बायका इथे फुलांच्या माळा बनवत आहेत, काही प्रसाद वगैरे काय असेल त्यांच्याकडचं पद्धत ते चालू होतं. व्हॉट इज दिस? व्हॉट इज दिस? व्हॉट इज दिस? पण त्यांना ते अजिबातच सांगता आलं नाही काय चालू आहे आणि आम्हालाही काही लक्षात येत नव्हतं काय चाललंय, पण काहीतरी फुलांचं वगैरे डेकोरेशनच्याच गोष्टी करताय तेवढं बघून लक्षात आलं. पूनमला वाटत होतं आता प्रसाद देतील, मग प्रसाद देतील. तिकडे जाऊन आली, प्रसाद आलाय, बघितलं, सगळं बघितलं, वाटलं आता खायला देतील, नाही, पण नाही दिलं. त्यानंतर मंदिराच्या बाहेर भरपूर मोठं असं मार्केट आहे, जिकडून तुम्ही शॉपिंग करू शकता आणि बार्गेन करूनच इथे शॉपिंग करा. आणि त्यानंतर आपण चाललेलो आहोत आपल्या पुढच्या डेस्टिनेशनवरती. तर हे जे तुम्हाला समोर दिसते हे सारा तिंबुल आर्ट गॅलरी आहे. इथे फोटोशूट्स वगैरे करता येत आणि आपण येऊन पोहोचलेलो आहोत खूप इंटरेस्टिंग ठिकाणी. फोटोशूटसाठी खूप सुंदर जागा आहे. चला. तर ह्या बाजूला खूप मोठी जागा नाही, पण खूप छान सुंदर फोटोज येतात ह्या ठिकाणी आणि फोटो काढायला हे आहे. कॅन यू से जस्ट हाय? पहिल्यांदा पूनम थकली आणि ते नाही थकले, सारखं माझं लिटरली त्यांनी फोनचं स्टोरेज फुल केलंय. आणि वरती ह्या बाजूला अजून कन्स्ट्रक्शन चालू आहे, काम होत आहेत बऱ्याचशा गोष्टी, पण हा जो व्ह्यू आहे तो कमाल आहे. तर तुम्हालाही माझ्याप्रमाणे फोटोज व्हिडिओज आवडत असतील छान छान काढायला, तर ही तुमच्यासाठी जागा आहे. छान आहे जागा, छोटीशी आहे आणि पर पर्सन 100K IDR आणि आपल्या इंडियन रुपीजमध्ये कन्वर्ट केले तर 550 रुपये एंट्री फी इथे आहे. आणि यामध्ये तिथले जे फोटोग्राफर्स आहेत ते आपल्याला फोटोज काढून देतात, त्याचे चार्जेस ते घेत नाही. पूर्ण बालीमध्ये आतापर्यंत सगळ्यात मस्त जागा आहे की तेच फोटो काढायला माणूस देतात. इथे ॲक्च्युली तेच लोक येतात आणि फोटोचा स्पॉट आणि फोटो काढायला मदत करतात. ॲक्च्युली मी फक्त फिरतो इकडे तिकडं, ते तिथे फोटो काढतात आणि सगळ्यांनाच मिळतंय फोटोज वगैरे. तर ही जी जागा आहे ना, खरोखर फोटो काढून झाल्यानंतर मला असं वाटायला लागले की खरंच मी बरं झालं इथे आले फोटो काढले. पण ही जागा ज्यांना फक्त आणि फक्त फोटोग्राफ्स काढायला आवडतात त्यांच्यासाठीच आहे, बाकीच्यांनी इथे नाही आलं तरी चालेल. ज्यांना इंस्टाग्रामचं क्रेज आहे, फोटोचं क्रेज आहे, त्यांच्यासाठी ही जागा आहे. स्पेशली इथे यायचं नसेल जरी तरी तुम्ही जर इथे कुठलं पुरा तीर्थ टेम्पलवरून येताना अगदी 10-15 मिनिटाच्या अंतरावर हे आहे. सो स्पेशली ह्याच्यासाठी तिथे येऊ नका, पण जर तुम्ही टेम्पलला व्हिजिट करणार असाल, होली बात करणार असाल, तर त्यानंतर इथे नक्कीच तुम्ही येऊ शकता. खूप सुंदर अशी ही जागा आहे फोटो काढण्यासाठी आणि बाहेरनं जितकी सुंदर दिसते ना तितकी सुंदर आहे. आणि आपण स्वतः फोटो काढण्यापेक्षा तिथले जे लोक आहेत ते गाईड करतात फोटो काढण्यासाठी आणि ते चार्ज करत नाही. ही गोष्ट खूप भारी होती माझ्यासाठी की त्यांनी फोटो काढून दिले, व्हिडिओज काढून दिले आणि त्याचा चार्ज अजिबात घेतला नाही. मला पहिले वाटलं माझे फोटो काढताय आणि माझा मोबाईल घेऊन पळून जातं की काय. मी आज त्याला म्हणतो ते नको फोन नको देऊ, त्यांना फ्रीमध्ये कोण फोटो काढून देणार आहे. पण नाही, त्यांनी खरोखरच खूप सुंदर पद्धतीने फोटो काढून दिले आहे. मी काही फोटोग्राफ्स तुमच्यासोबत शेअर करते आहे, सो ते बघा आणि सांगा तुम्हाला कसा वाटला की. Hey, you played water. You look up there. Look at the camera.